नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे निरंजनाभोवतीची मोत्यांची महिरप। ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। कात्री, पांढरे मोती, रंगीत मोती, दोघं 6 नंबरचे मोती आहे। मी त्यात लाल कलरचा मोती घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कलर त्यामध्ये वापरू शकतात। नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे। सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। महिरपला सुरुवात करण्याआधी मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आपल्याला ही अशी महिरप आज बनवायची आहे निरंजनाभोवतीची। आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती, एक रंगीत मोती, असे 4 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। पहा, हे असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याची चौकट बनवायची। ती चौकट कशी बनवायची मी तुम्हाला सांगते। ही गाठ आहे। गाठीजवळचा हा जो आपण एक मोती ओवलेला आहे 1 नंबरचा पांढरा, त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। इथे आपली ही चौकट तयार झाली। पहा, ही अशी चौकट तयार झाल्यानंतर आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ। हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे। इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली। पहा, आता आपल्याला 2 पांढरे मोती आणि 1 रंगीत मोती असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे। आपण ह्या वरच्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली। हा 1 मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती, हे 3 पांढरे मोती आहे। आपण इथे चौकट बनवू। सगळ्या मोत्यांमधून धागा काढून घेतलेला आहे आणि आता हा जो मधला मोती, ह्याच्यात आपली सुई वरती निघालेली आहे। आता आपण 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती असे 3 मोती ओवून घेतलेले आहे। हे पहा, असे 3 मोती ओवून घेतले आणि आता हा जो मधला पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झाली चौकटची दुसरी। आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या पुढचा हा जो वरचा मोती, 2 पांढरे मोती, त्याच्यावरचा हा मधला 1 पांढरा मोती, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। इथे आपले वरती 3-3 पांढरे मोती येतील, वरती 2-2 मोत्यांची लाईन येईल आणि खाली लाल मोत्यांची, रंगीत मोत्यांची लाईन येईल आपली। अशा आपल्याला 23 चौकट करायचे आहे। तुम्ही 23 करू शकता, 24 करू शकता। समईभोवती सुद्धा तुम्ही अशी महिरप बनवू शकता। आता मी तुम्हाला अजून 1 चौकट करून दाखवणार आहे। 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे। हे पहा, आणि आता परत हा जो पांढरा मोती आहे मधला, लालच्या वरचा हा मोती आहे, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे। सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। धागा व्यवस्थित ओढून घेतल्यानंतर परत वरती आता हे 3 मोती दिसतात आपले पांढरे, तर 1, 2 हा तिसरा मोती, ह्या चौकटीतला हा तिसरा मधला मोती आहे, त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा
आहे। इथे आपल्या 3 चौकट तयार झालेले आहे। आता परत मी तुम्हाला आणखीन एक चौकट करून दाखवते। 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आणि आता परत हा जो मधला पांढरा मोती आहे हा लाल मोती, हे खालचे लाल मोती आपण धरायचे नाही सध्याला। आता हा जो वरचा लालच्या वरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे। सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा। आणि परत हा आता चौथा मणी, ह्या चौकटीतला हा एक वरचा मोती, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे। समोरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। अशी आपली चौकट डिझाईन तयार करून घ्यायची आहे। आता तुमच्या ही डिझाईन लक्षात आलीच असेल। काही नाही, 3 मोती पांढरे सुरुवातीला, 1 रंगीत मोती ओवायचा, खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून, सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून इथे चौकट आकार तयार करायचा आणि पुढे 2 पांढरे 1 रंगीत, 2 पांढरे 1 रंगीत असे करून आपल्याला ही चौकट डिझाईन करायची आहे। असे आपल्याला 23 करायचे आहे। आता मी तुम्हाला पुढचे दाखवते कसे केलेले आहे ते। हे पहा, इथे माझे ही चौकट डिझाईन तयार झालेली आहे। आता आपल्याला खालचा भाग तयार करायचा आहे महिरपचा। आता पहा, आता आपण हे रंगीत मोती सोडून देणार आहे। हे रंगीत मोती आपल्याला काही घ्यायचे नाही सध्याला। आता आपण खालच्या भागात डिझाईन बनवणार आहे। हे जे खालचे एक एक मोती दिसत आहे त्याच्यातून आपल्याला महिरप बनवायची आहे। तर आता ती डिझाईन मी तुम्हाला कशी बनवायची ते सांगते आहे। आता आपण इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा। ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली, हा एक मोती, हा एक मोती, आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। आता मी तुम्हाला त्याच्यातला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते। आता मी इथे ही डिझाईन बंद करून घेतलेली आहे, स्टॉप केलेला आहे। आता मी तुम्हाला तिकडच्या साईडने मोती कसे करायचे ते दाखवणार आहे। हे पहा, आता इथे आपली आता आपण अशी ही महिरप फिरवून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून पांढऱ्या सुई बाहेर काढायची आहे पहा। आता मी तुम्हाला ती डिझाईन दाखवते कशी करायची। मित्रमैत्रिणींनो, डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला डिझाईन समजली की नाही, कलर कॉम्बिनेशन समजले की नाही, कसे वाटले ते सुद्धा मला तुम्ही सांगा। आता आपण ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर आणणार आहे। हे पहा, हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर घेतली आणि हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर घेतली पहा। ह्या चौकटच्या ह्या मधल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। आता आपल्याला इथे 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे पहा। हे 7 पांढरे मोती ओवून घेतले पहा धाग्यामध्ये। आणि आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली, आपल्याला त्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने। अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। इथे आपला एक गोल तयार झाला पहा। आता हा एक गोल तयार झाल्यानंतर आपण हा जो वरचा मधला एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि हा एक वरचा लाल मोती,
ह्या वरच्या लाईनमधला हा दुसरा लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई आपल्याला काढायची आहे लाल मोत्यातून. आणि आता परत आपण हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढली आहे. चौकटीतला एक पांढरा मधला मोती सोडून द्यायचा आहे, एक चौकट सोडायची आहे आणि पुढच्या चौकटीला आपल्याला परत गोल बनवायचा आहे. हे पहा, हा एक गोल झाला आपला. ही एक चौकट सोडली, दुसरी पहिल्या चौकटीतून गोल केला, दुसरी चौकट सोडून दिली. आता ही तिसरी चौकट आहे. तिसऱ्या चौकटीतला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, हा धागा दिसतो आहे. आता आपल्याला इथे परत 7 मोती पांढरे होऊन घ्यायचे. असे आपले 12 गोल तयार होणार आहे. हे 7 मोती मी आता परत धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे. हे पहा, हा इथे आपला दुसरा गोल तयार झाला. हा दुसरा गोल तयार झाल्यानंतर त्याच्यावरचा हा जो एक मधला पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी बाहेर काढायची ते सांगत आहे. आणि आता हा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि परत आता ही एक चौकट सोडून द्यायची. हा गोल केला, गोलाच्या शेजारची ही चौकट आहे, ही सोडून द्यायची. आणि त्याच्याजवळचा हा एक पांढरा मोती आहे, लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने. आणि त्याच्याजवळचा आता खालच्या लाईनमधला हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 7 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे 7 मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. असे आपल्याला 12 गोल बनवायचे आहे. लगेच त्याच्या पुढचा हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. मधला पांढरा मोती गोलाच्या वरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. एक गोल करायचा, एक चौकट सोडायची त्याच्याजवळची आणि पुढच्या चौकटीतून आपल्याला परत दुसरा गोल तयार करायचा, हे लक्षात घ्या. आता पहा, आता आपल्याला हा एक मोती सोडला, ही चौकट सोडली, त्याच्या पुढचा हा एक मोती ह्या चौकटीतला. आता आपण परत 7 मोती ओवून घेऊ. हे 7 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. त्याच दिशेने, समोरच्या दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि लगेच हा गोलातला हा सुई काढलेला मोती, त्याच्याजवळचा मधला हा पांढरा मोती, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे अशी. आणि लगेच त्याच्याजवळचा हा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. एक चौकट सोडून, गोलाजवळची एक चौकट सोडायची, हे लक्षात घ्या. आता परत आपण 7 मोती पांढरे ओवून घेणार आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे 7 मोती आपण परत ओवून घेतलेले आहे.
आणि आता परत ह्या गोलात हा वरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत त्याच्यावरचा हा मधला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 7 मोती ओवायचे. इथपर्यंत आपल्याला 7 मोत्यांचे गोल करायचे. एकूण आपले 12 गोल तयार होतील. आता मी परत 7 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 7 मोती आपण ओवून घेतले. परत ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि परत हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. परत हा लाल मोती पहा, हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याजवळचा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत ह्या जवळच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 7 मोती ओवून घ्यायचे आहे. फक्त गोल लक्षात ठेवा किती मोती ओवायचे ते मी तुम्हाला सांगते आहे. कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तेही लक्षात घ्या आणि मैरप करून पहा निरांजनाभोवतीचे. हे 7 मोती ओवून घेतले. आपला हा 7वा गोल तयार झालेला इथे. हा गोल तयार झाला आपला. आणि त्याच्यावरचा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. नंतर हा एक वरचा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. परत आता आपल्याला 7 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, एक गोल केला की त्याच्याजवळची जी चौकट येते तिला सोडून त्याच्या पुढच्या चौकटीतल्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आणि परत आता आपण धाग्यामध्ये 7 मोती ओवून घेणार आहे. हे 7 मोती आपण ओवून घेतले. आणि परत ह्या चौकटमधला ज्याच्यातून धागा काढला तोच मोती त्याच्यातूनच आपण परत सुई अशी बाहेर काढलेली आहे. परत आता हा एक पांढरा मोती, परत हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता परत हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली. पहा, खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला किती गोल झाले? हे 2, 4, 8 गोल झाले. आता आपल्याला अजून 4 गोल बनवायचे आहेत. आता माझा धागा इथे संपलेला आहे. मी धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि लगेच मी दुसरा धागा इथे जॉईन करून घेणार आहे. हे पहा, मी आता ही सुई घेतलेली, हिच्यात धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली आपण. मग हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि मग
त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती, लालच्या पुढचे हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण आणि आता आपल्याला परत इथे 7 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 7 मोती आपण ओवून घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून जिथून धागा निघालेला आहे पहा, त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण हा एक मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचा हा एक लाल मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 पांढरे मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. एक चौकट सोडायची गोलाजवळची आणि पुढच्या चौकटीतला मधला मोती आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यात परत 7 मोती आपल्याला ओवायचे आहे. किती गोल झाले आपले? 9 गोल झाले. अजून 3 गोल आपले बाकी आहेत. आता आपण ते 3 गोलसुद्धा पूर्ण करून घेऊ. हे 7 मोती आपण ओवून घेतले आणि ज्याच्यातून धागा निघाला आहे तो मोती, त्याच्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपला 10वा गोल तयार झाला आणि लगेच आपल्याला त्याच्याजवळचा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि लगेच हा एक वरचा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि लगेच हे पुढचे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली. आता परत आपल्याला 7 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 7 मोती आपण ओवून घेतले धाग्यामध्ये. आणि आता आपण परत हा मधला मोती चौकटीतला, त्याच्यातून सुई ज्याच्यातून धागा निघाला आहे तोच मोती, त्याच्यातून आपण समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आणि आता पहा, आता आपण शेवटचं गोल करणार आहे. आता आपली सुई हा गोल निघा केलेला आहे, त्या मोत्यातून सुई बाहेर काढली. लगेच त्याच्या पुढचा हा पांढरा मोती मधला, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि त्याच्या पुढचा हा लाल मोती, ह्याच्यातूनही आपल्याला सुई अशी बाहेर काढून घेतलेली पहा. आणि आता परत आपण हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. याशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता आपला हा शेवटचा गोल तयार होणार आहे. आता आपण परत 7 मोती ओवून घेणार आहे शेवटच्या गोलाकरता. परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हा आपला 12वा गोल तयार झाला. हे आपले इथे गोल तयार झाले पहा.
असे गोल तयार करून घ्यायचे. आणि आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे. तर आपण आता इथून सुई फिरवून घेणार आहे. ही अशी सुई ह्या वरच्या पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. ह्याही लाल मोत्यातून सुई काढायची. आता वरच्या डिझाईन फिरवून घ्यायची आहे. आणि आता हा वरचा चौकटचा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आपण. आणि आता आपल्याला इथे लाल मोती रंगीत मोती घालायचे आहेत. आता आपण काय करणार आहे, ह्या वरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई गोलातल्या ह्या वरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या पहिल्या गोलातले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढली. अशी सुई काढून घेतली. ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती हा गोल आहे. ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती इथून सुई आपण खाली आणली मध्यभागी. आता इथे आपण एक लाल मोती घेणार आहे. हा लाल मोती आपण ओवून घेतला पहा. हा लाल मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला हा जो दुसरा गोल आहे त्याच्या शेजारचा त्याच्यातून सुई परत वरती काढायची आहे. हे पहा. आता मी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही इथे डिझाईन तयार झाली आपली. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. आता पुढच्या पाकळीला आपण एक लाल मोती जॉईन करून घेणार आहे. आता पहा. आता ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेने ही अशी सुई काढली. आता इथे परत आपण एक लाल मोती ओवून घेऊ. हा लाल मोती ओवून घेतला. आणि ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. दिसली का तुम्हाला सुई बाहेर काढलेली गोलातून? अशी सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण पुढच्या गोलात जाणार आहेत. आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. तिसऱ्या गोलातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा. खालच्या दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत आपल्याला एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. आता परत आपण ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ. ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची गोलातल्याच. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता परत आपल्याला हा जो गोल आहे त्याच्यात हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण एक लाल मोती ओवून घेणार आहे. आणि परत ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. एकदा खालच्या दिशेने काढायची, एकदा वरच्या दिशेने सुई आपल्याला काढायची. पहा. ही अशी सुई आपण काढली. आणि आता परत त्याच्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता परत आपण हे 2 मोती ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा. ही अशी सुई बाहेर काढली खालच्या दिशेने. आणि आता परत आपण एक लाल मोती ओवून घेणार आहे. हा लाल मोती ओवून घेतला आपण. आणि ह्या गोलातला हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आणि परत आता
हा एक पांढरा मोती, परत ह्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने. परत एक लाल मोती आपण धाग्यात ओवून घेणार आहे. हा लाल मोती ओवून घेतला आणि ह्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपण हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई वरती काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि परत आता हा गोल आहे, ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई 2-2 मोत्यातून गोलातल्या सुई बाहेर खाली काढायची आणि लगेच पुढच्या गोलातल्या 2 मोत्यातून सुई वरती काढायची एक लाल मोती घालून. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही महिरप बनवू शकतात. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपण हे 2 पांढरे मोती समोरचे त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता ह्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई आपली खालच्या दिशेने निघते आहे पहा. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. परत आपल्याला एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे आणि हा गोल आहे, ह्या गोलातले हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई वरती काढायची. इकडनं येताना खालती, इकडनं जाताना वरती. हे पहा, आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या खालच्या 2 मोत्यातून गोलातल्या सुई खाली काढलेली आहे. आता आपले 3 गोल राहिलेले आहे मोती घालायचे. आता परत एक रंगीत मोती मी ओवून घेतलेला आहे आणि परत ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता हा गोल आहे, हा गोल ह्याच्यातल्या ह्या 2 मोत्यातून सुई खाली काढू. ही अशी सुई आपण खाली काढून घेतलेली आहे. आता परत एक लाल मोती आपण ओवून घेऊ. आता हा गोल आहे, मी प्रत्येक गोल तुम्हाला सांगते. हा गोल आहे, ह्या गोलातले हे 2 मोती सुई वरती दिशेने निघते आपली पहा. ही अशी सुई निघाली, इकडनं खाली आली, एक मोती घातला रंगीत. इकडच्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई वरती काढली. परत त्याच्यातलेच हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपण शेवटचे 2 गोल जॉईन करणार आहे, ते लक्ष देऊन पहा. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या गोलातला हे 2 मोती ह्याच्यातून सुई आपली खालच्या दिशेने बाहेर निघाली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे. आणि आता परत आपल्याला एक रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायचा आहे आणि हा शेवटचा गोल आहे आपला. ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई आपण वरती काढली, सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आता लक्ष द्या हा मित्रमैत्रिणींनो, आता आपल्याला महिरप जॉईन करायची. ते महिरप कशी जॉईन करायची आता मी ते तुम्हाला सांगते. आता आपण ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या पुढचा हा जो चौकटचा मोती चौकटीत आहे, चौकटीतला हा जो मोती आहे गाठीजवळचा, त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता इथे आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. हा पांढरा मोती मी ओवून घेतला आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ही इथे आपली डिझाईन तयार होत आलेली आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इथूनही सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा, एक रंगीत. हे पहा, हा एक पांढरा, हा एक पांढरा, असे 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे.
आणि आता आपल्याला इथे पण चौकट डिझाईन तयार करायची पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, इथे सुई बाहेर काढायची आपल्याला. इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. हे पहा, हे 3 मोती, 2 पांढरे, 1 रंगीत. इथे आपली सुई बाहेर निघाली पहा इथे. हे अशी आपली मैरप जॉईन झालेली आहे. आता आपण खाली सुई काढणार आहे. परत खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्या, म्हणजे इथे आपला गोंधळ होणार नाही. ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा एक मोती, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ पहा. आणि त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे एक पांढरा आणि एक रंगीत असे मोती ओवून घेतलेले आहे. आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे पहा. आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढच्या ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा वरचा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे आपली ही डिझाईन तयार झाली. आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते. ह्या दोघी मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली ही मोत्याची डिझाईन, मोत्याची मैरप तयार झालेली आहे. हे पहा, गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. इथे आपली ही निरांजनीची मैरप तयार झाली पहा. ही अशी निरांजनीची मैरप आपली इथे तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या 2 निरांजनाच्या मैरपी तयार झालेल्या आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.